पुरावे असतील ते आता कोर्टामध्ये सादर केले जाणार आहेत। पण यामध्ये अजून एक महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे खरातचे 4 मोबाईल्स, त्याचे वेगवेगळे 4 नंबर होते आणि याचा देखील तपास करण्यात आलेला आहे। यामध्ये काही समोर येतंय का? बाहेर काढण्यात येत आहे। पोलीस पुन्हा त्याला घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अशोक खरातला घेऊन खरं तर हे एसआयटीचे अधिकारी घेऊन जाताना पाहायला मिळत आहे। अशोक खरातच्या तोंडावर काळा बुरखा टाकलेला आहे। त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्या ठिकाणी जी सुनावणी झालेली होती त्या सुनावणीमध्ये खरं तर या ठिकाणी अशोक खरातच्या या सगळ्या काळ्या कारनाम्यांची जी माहिती आहे ती माहिती खरं तर एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली होती आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता कोर्टामध्ये अशोक खरातला हजर केल्यानंतर 10 मिनिटांमध्ये त्याला पुन्हा बाहेर काढलेलं आहे आणि एकूण जर बघितली तर या सगळ्या संदर्भात आता त्याला बाहेर घेऊन एसआयटी पुन्हा त्याला घेऊन गेलेले आहे। नेमका कोर्टामध्ये काय बाजू मांडली जाते आहे याची जी माहिती आहे ती कोर्ट त्या ठिकाणी घेत आहे। सरकारी वकिलांकडून बाजू मांडली गेलेली आहे त्या ठिकाणी ही सगळी माहिती घेतली जाते। वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये खरं तर या अशोक खरातला अटक करण्यात आलेली आहे। वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते त्या ठिकाणी या संदर्भामध्ये एसआयटीकडनं माहिती घेतलेली होती आणि इतर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये खरं तर त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडी मिळेल ही सगळी माहिती खरं तर आपल्याला मिळते आहे। आणि या कोर्टाच्या आवारामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती। आतमध्ये नेमका ज्यावेळी बाजू मांडण्यात आली त्या बाजू मांडत असताना कोर्टाचे काही महत्त्वाचे जे आहे ते देखील या ठिकाणी घेण्यात आले। वकील जे आहेत आम्हाला बातमी देता येत नाही। महिला अत्याचाराचा संवेदनशील मॅटर आहे। आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आरोपीला फक्त वर्ग केलाय, तपास सुरू आहे, आम्ही काही बोलू शकत खरं तर या संदर्भामध्ये सरकारची बाजू ज्यांनी मांडलेली होती ते शैलेंद्र बागडे खरं तर बोलत होते। या संदर्भात कोणतीही माहिती देता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अरे बाबा तुमच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू होता, काय झालंय? आपण तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न. सर नेमकं काय झालंय सर? काय झालंय सर?